राजेश दळवी आपले सहकारी वर्ग आपल्याला आपल्या गाडीजवळ वाट पाहतात. राजेश दळवी आपले सहकारी वर्ग आपली गाडी जवळ वाट पाहत आहेत. आपण याची नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात. गावदेवी खरवई आणि त्यांच्या विपक्षामध्ये धोत्रे या दोन संघांमध्ये सामना. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड. बॉलिंग मार्क वरती निखिल आहेत आणि पहिल्याच बॉल वरती निखिलने स्टिक गोल केली आहे. फलंदाज बाद. निखिल मात्रे धन्यवाद धन्यवाद. निखिल शेंडे बॉलिंग साठी आलेत पहिल्या ओव्हर मध्ये आणि पहिलाच बॉल काय पद्धतीचा त्याने टाकलेला. टप्पा पडून थोडासा वळण घेतो. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. पवत पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. पण निखिलनं चेंडूच अशा प्रकारे रिलीज केलं होतं. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा वळण घेतो. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला वैभव रसाल यानं. त्या कारणास्तव ऑफस्टिक उखडवून लावलेली आहे. फलंदाज बाद झालेत. नुकताच झालेल्या लीग स्पर्धेमध्ये आंबिवली परिसरामध्ये वैभव रसाला चांगल्या टच मध्ये होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची सिरीज मिळाली. त्यानंतर कर्जत प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाची बाईक त्याच्या नावावरती होती आणि त्यालाच निखिल शेंडेनं पहिल्याच बॉलवरती माघारी पाठवला. प्रॉपर टप्प्यावरती चेंडू. अशा प्रकारचे चेंडू लेग ब्रेक पद्धतीचे गोलंदाज असतात. त्यांना या टप्प्याचा शोध असो, या टप्प्याचा त्यांचा प्रयत्न असो आणि प्रॉपर बॉल पिच केला निखिल शेंडेनं आणि टप्पा पडल्याच्या नंतर ऑफस्टिक सहजतेने उखडवून लावलेली आहे. कुठली धावसंख्या अजून तरी फलकावरती नाहीये. विकेट मैदानाच्या बाहेर आली. बॉल तयार. खोलात होता चेंडू. इट्स अँड प्लम. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. सलगचा दुसरा धक्का आल्या. पावली परतावा लागतोय फलंदाजाला. बॅट्समन आउट. अभिजित जगताप यांच्या वतीने जर विकेट हॅट्रिक घेतली निखिल शेंडे यांना तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. विजय राहुल चव्हाण सर या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. विकेट हॅट्रिक साठी तुषार खरवई गावचे उद्योजक तुषारजी दोंडे साहेबांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच. ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आमचे राहुल चव्हाण सर स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. हॅट्रिक बॉल दूर ठेवला शरीरापासून. बॅटच्या अगदी जवळून निघाला चेंडू. चांगला बॉल निखिल शेंडेचा. पवत ऍक्शन रिप्ले.
आणखीन एक लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, साईड आर्म बॉलिंग, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू टॉस झाला, थोडीशी अतिरिक्त उसळी मिळाली या बॉलवरती, फायदा झाला डॉट बॉलला. सलग 2 विकेट. बाद झाला फलंदाज वैभव रसाल, बाद झाला फलंदाज सुनील. आता विजय आले, डॉट बॉल. चांगला बॉल ऑफ करतात, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत. गावदेवी खरवई संघाचे स्टंट बॉय मिस्टर दिनेशनं पकडली झेल. फलंदाज बाद. धक्का तिसरा. धोत्रे संघाला बिन कुठल्याही प्रकारची रणसंख्या नसताना तिसरा धक्का. निखिल शेंडे जबरदस्त बॉलिंग टाकत असताना लॉंग ऑफला स्टंट बॉय ऑफ टीम खरवईनं पकडली झेल. दिनेशच्या हातामध्ये कॅच, फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद सर्व. जय जय. धन्यवाद. 3 विकेट आतापर्यंत मैदानाच्या बाहेर. अभिजित शेठ जगताप यांच्या वतीने मॅडन ओव्हरसाठी तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस आहे निखिल शेंडे याच्यासाठी. गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे. 3 विकेट 4 बॉल मध्ये. चांगला बॉल शरीरापासून दूर, आणखीन एक डॉट बॉल. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, प्रॉपर टप्पा पडल्याच्या नंतर सळसाला विकेट किपर गौरव म्हात्रे यांच्या हातामध्ये चालला. असा विकेट किपर ते मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना इस्टांच्या पाठीमागे प्रॉपर प्रोटेक्शन. डॉट बॉल मेडन ओव्हरच्या उंबाट्यावरती आहेत निखिल शेंडे. 3 आघाडीचे फलंदाज बाद झालेत, प्रेशर बनलाय धोत्रे टीम वरती. मेडन ओव्हरच्या उंबाट्यावरती बॉलर तयार झाला निखिल शेंडे. आडवा बाटनं फटका, झेल पकडली मेडन ओव्हर. निखिल शेंडेनं टाकलंय मेडन षटक. राष्ट्रवादी चषकामध्ये आणखीन एक झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. क्षेत्ररक्षक प्रशांत होते, त्यांनी पकडली झेल. फलंदाज बाद झाला, आकाश रसाल परतलाय. धोत्रे टीम आता अडचणामध्ये सापडलेल्या निखिल शेंडेचं हे मेडन षटक तुम्ही पाहता. 4 विकेट घेत 4 गडी बाद केले धोत्रे टीमचे. जसा पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसाच विकेटची पडझड आपण धोत्रे टीमची पाहिलेली आहे. कुठलीही धाव त्याने दिलेली नाहीये. पॉवर पेचं षटक टाकलं मेडन विकेट ओव्हर. धन्यवाद धन्यवाद. निखिल शेंडेचं पहिलं षटक. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती बादल आलेत. देविदासजी भगत जर या सामन्याचा आनंद घेत असेल त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खरवई संघाला त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. खास करून आई गावदेवी चषक 22 एकर कोळा ग्रुप आयोजित चिंचपाडा चषकामध्ये देविदासजी भगत यांना या संघाला पुरस्कृत करण्यात आले होते. गौरव म्हात्रेचं अर्धशतक, निखिल शेंडेची बॉलिंग, दिनेशची फिल्डिंग, संपूर्ण पद्धतीचा डॉमिनेटिंग क्रिकेट आपण खरवई टीमच्या वतीनं सातत्याने पाहिलेलं आहे. आणि तसाच क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सेन्सिबली टॅप करतायत. शॉर्ट पॉइंट मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, फक्त 1 रन. गणेश रसाल यांच्यावरती आता जबाबदारी वाढलेली संपूर्ण धोत्रे संघाची. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली, तिसरा बॉल डॉट आला, चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, 5व्या वरती डॉट बॉल आणि अंतिम बॉलवरती प्रशांतनं झेल पकडली. हाफ ट्रॅकर खेचून घ्यायचा होता, बाउन्स झाला. समोरून चेंडू टेक ऑफ झाला, रायझिंग चेंडू, डॉट बॉल. 4 गडी बाद 1. काल देखील एक अशाच प्रकारचा सामना आपण पाहिला होता. कर्जत वरई अर्थातच भैरवनाथ वरई संघाची गोलंदाजी. संदेश ठाकरेने केलेली सुरुवात. बादल तयार, वेगवान बॉल थोडासा खाली राहिला,
मिड ऑफला बीट करत लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक दिनेश डाऊन द बॉल. ऍक्युरेट थ्रो झाला. बॉलर एंडला फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 या धाव संख्येवरती. बादल बॉलिंग करतात सेकंड ओव्हर मध्ये. जबरदस्त पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी खरवई बनम धोत्रे या दोन टीम मध्ये. पुढे येऊन लॉफ करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. लॉंग ऑनला पोहोचलेत. लॉंग ऑन पासून मिड ऑन मध्ये निखिल शेंडेने पकडले जेल. फास्ट अँड फ्युरियस बॉलर ऑफ टीम खरवई त्यानेच पकडली जेल. फलंदाज बाद ज्यांच्यावरती महत्वपूर्ण जबाबदारी होती पूल करण्याचा प्रयत्न मध्ये गणेश रसाल देखील परतले. धक्का 6वा नव्हे तर 5वा धक्का बसलाय 2 या धाव संख्येवरती धोत्रे टीमला. धन्यवाद धन्यवाद. लॉफ करतायत समोर. दिनेश पोचतील का? दूर राहिलेत. ओ गुड एफर्ट. अडलाय चेंडू. जबरदस्त फिल्डिंग. स्टन बॉय. रनआउटची शक्यता. फलंदाज बाद. विकेट आणखीन एक मैदानाच्या बाहेर. धक्का 6वा 3 या धाव संख्येवरती लागतोय धोत्रे टीमला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पुढील सामना जाणता राजा बदलापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये इंदगाव. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. आणखीन एक रनआउटची विकेट. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद झाले. चांगली फिल्डिंग ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. दिनेशनं शरीराच्या साह्यानं चेंडू अडवला आणि त्यानंतर थ्रो झाला. बॉलर एंडला ऍक्युरेट थ्रो. कुठल्याही कोपऱ्यापासून सरळ विकेट किपर असेल सरळ बॉलर असेल तर एंड करत डायरेक्ट थ्रो करण्याची क्षमता असणारे दिनेशनं चेंडू अडवला. चांगली बॅटिंग ते करू शकतात. सध्या तर अडचणामध्ये धोत्रे टीम. 4 ओव्हरमध्ये किमान आपण पाहिलं 30-35 धावा डिफेंड करण्याची क्षमता जरूर आहे. नवीन आलेले फलंदाज नितीन आपण पाहतात. बॉल तयार. शरीरापासून दूर आहे. वाईट बॉल. आता इशारा पंच फिरोज कानसर यांचा. 3 धावा धाव फलकावरती. भारत नुकताच बाद झाले. 4 झाल्यात. एक वाईड ऍड होत्या. रोहिदास नवीन फलंदाज. 6 गडी बाद 4 धावा. बॅकफुटला जाऊन टॅप करतात. शॉर्ट पॉइंट मध्ये थ्रो झाला विकेट किपर एंडला. रनआउटची शक्यता होती परंतु पोहोचले दोन्ही फलंदाज. 1 रन या बॉलवरती. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 5 धावा धाव पुस्तकावर. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. 2 ओव्हर मध्ये झाल्या धावा 5. इथून सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता धोत्रे टीम मध्ये. पाहत अंतिमच्या 2 ओव्हर मध्ये प्रत्येकी 15 जर घेतलं तर 35-34 नक्की बनतील. 30-32 टार्गेट तरी ठेवावा लागेल. तिसरं षटक दिनेश. पहिलाच बॉल दिनेशचा. टप्पा पडून वळण घेतोय. फिंगर रोल करत असताना आपला चेंडूवरती डॉट बॉल इथून फेकलाय. दिनेश आले तिसऱ्या ओव्हर मध्ये. 6 गडी बाद 5 धावा. पुढील सामना जाणता राजा बदलापूर वर्सेस इंदगाव. टप्पा पडून बाहेर वळण घेतो. रीड केलं होतं बॉल लवकर नितीन. टीमची टोटल 6 वरती. 6 फॉर 6. करवई गावचे उद्योजक
सन्माननीय तुषारजी धोंडे साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे बॉलर दिनेश साठी. टीमची धावत संख्या 6 गडी बाद 6. स्टंपिंगचा प्रयत्न. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करत आहोत जाणता राजा बदलापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये इंदगाव. सहा गडी बाद 6 धावा. दिनेश बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये निखिल शेंडे 4 विकेट घेत मेडन ओव्हर त्याने टाकलं. विकेट मेडन ओव्हर. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर आले होते बादल, त्याने दिल्या धावा 3. 4 दिल्या त्याने. टोटल 5 आल्या की वाईटच्या मदतीनं. आता टीमची धावा संख्या 6 गडी बाद 6. दिनेशचा बॉल पीक केला लाईनला. हवेत खेळले. जेलची शक्यता. खेळाडू पोहोचले. दो गुड कॅच. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. 6 या धाव संख्येवरती गडी बाद झालेत 7. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. कॅमेरामॅन आर्यन धुळेनं कव्हर केलेलं आहे. कॅमेरा वर्क आपण पाहतात. प्रॉपर मिडलिंग आणि त्यानंतर प्रॉपर जजमेंट. कॅच वेल जस्ट कॅच. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला गौरव होते. काय झेल पकडलेली आहे. बादल होते लॉंगॉनला. झेल पकडल्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्स बादलचं आक्षेप थोडासा नोंदवण्यात आला होता की कदाचित हा षटकार जाईल का. त्यानंतर बॉडी बॅलन्स. बॉल तयार. दिनेशचा चेंडू लॉफ करायचा होता. पंचांकडे लाऊड अपील. कॉट बिहाइंड साठी ग्राउंडिंग झाली. कदाचित बॅट थोडासा किंचितसा आवाज जरूर आला. तेच पंच दर्शवत असताना की लेग कट झाला बॉल आणि तो देखील वेगानं. चांगली पंचगिरी राहिली. फिरोज खान सर 7 सिद्दीकी सर 7 गडी बाद 6. टप्पा पडून वळण घेतं. दोन्ही साईडला वळवण्याची क्षमता फ्लाइट दिली होती. थोडासा मुभा मध्ये पाडणारा हा चेंडू होता. ओव्हर नंबर 3 देखील झालेल्या पूर्ण 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 गडी बाद 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. कदाचित आपण पाहतात 7 सिद्दीकी फिरोज खान सर यांच्या सोबत आता दौरे करताना देखील कदाचित पाहायला मिळू शकतं. खुरम देखील पंचांच्या भूमिकेमध्ये होते. त्यांनी जर डान्स केलं तर त्यांच्या देखील कदाचित पंचांचं करिअर स्टार्ट होऊ शकतं. परंतु साधनं प्रॉपर अंपायरिंग या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये केलेली ओव्हरऑल स्पर्धेमध्ये स्वतः चांगला क्रिकेटर आहे. एक प्रचंड प्रामाणिक खेळाडू दामट टीमचा. सात गडी बाद 6 धावा. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती लागलेलं. बॉलिंग मार्कवरती बॉलर आले तुषार. पहिलाच बॉल फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला टर्न केला. हलक्या हाताने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता. फलंदाज बाद होतं. 8व्या क्रमांकाचा धक्का. धोत्रे टीमला 7 धावा धावा पुस्तकावर. शेवटचं षटक. तुषार बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट. 7 धावा. शरीरापासून दूर आहे. धाव घेण्यासाठी प्रयत्न चालवलाय. विकेट गमवायची नाहीये. कदाचित स्ट्राईक हवी आहे. गौरवला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश आलेत. राजेश नवीन फलंदाज. बोलो तयार. वळण घेत आहे. एज लागले. पाठीमागे चांगली फिल्डिंग.
वेज लागली आहे, त्यानंतर चेंडू इष्टांवरती आदळला. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का 9वा दोतरी टीमला, म्हणजे शेवटचा बॅट्समन आता जाईल मैदानाच्या आतमध्ये. चॉईस टेलर्स यांचं आम्ही संदीपजी गायकवाड सर यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. एक आज देखील एक भेट वस्तू म्हणून त्यांना पारितोषिक किंवा आपण म्हणू शकतो की एक भेट वस्तू, एक गिफ्ट त्यांना दिलेली आहे. त्यांचा देखील विशेष आभार. चॉईस टेलर म्हटल्याच्या नंतर तुम्हाला जशा प्रकारचे ड्रेस कोट, खास करून त्यांची स्पेशालिटी राहिलेली. आता लग्न सीझन आलेले, नक्की चॉईस टेलरला तुम्ही भेट द्या. लग्नासाठी ब्लेझर्स कोट ते आपल्या सोयीनुसार, आपल्या चॉईसनुसार ते तुम्हाला स्टिच करून देतील. नक्की भेट द्या. नवीन फलंदाज आता अंतिम बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. सागर दूर आहे शरीरापासून, चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलेला. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. आता शेवटचा बॉल बाकी राहिला. 8 धावा अवघ्या धाव पुस्तकावरती. 23 चेंडू नंतर फक्त 8 धावा. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी जाणता राजा बदलापूर आणि इंदगाव. आणखीन एक चांगला बॉल, टप्पा पडून वळण घेतो बाहेरच्या दिशेनं. डॉट बॉल. सागर बीट झालेत. अंतिमचे 2 चेंडू. ओव्हर पूर्ण झाले 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावत संख्येवरती. विजयासाठी 9 धावत संख्येची गरज आहे गावदेवी खरवई टीम समोर. चला लगेचच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. जाणता राजा बदलापूर टीमचे कॅप्टन या ठिकाणी होतात उपस्थित. चला जाणता राजा बदलापूर टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. इंदगाव टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झालेले आहेत. लगेचच आपण टॉस कडे वळणार आहोत. फरहान भाई टॉस करके लो. चला जास्तीचा टाइम न घेता लगेचच आपण बॅटर पाठवा. विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. अभिजित जगताप साहेबांच्या वतीनं पहिलं मेडन षटक टाकलं निखिल शेंडे यांना, त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं. त्यांचं देखील विशेष मनपूर्वक आभार. आणि जे पारितोषिक जमा झालेले ते आम्ही खरवई टीमचे 12th मॅन यांच्याकडे आम्ही पोहोचवत आहोत. नऊ धावत संख्येची गरज विजयासाठी या ठिकाणी खरवई संघाला. फिल्डिंग लावून घ्या. फरहान बा टॉस झालेला आहे. नऊ धावत संख्येची गरज. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गौरव म्हात्रे आणि त्याच्या सोबतीने निखिल शेंडे. फार कमी वेळा निखिल शेंडे आज ओपनर असतात.
गौरव मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती आणि निखिल शेंडे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. बॉलिंग मार्क वरती बॉलर आले तुषार. पाहू आता तुषारने मिडन ओव्हरनं षटक जर सुरू केलं तर मॅच मध्ये मजा येईल. पहिलं षटक आणि पहिलं षटक टाकण्यासाठी तुषार तयार. वैभव रसाल आहेत बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटचा फटका झाला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत बॉल सीमा पार. टिपिकल गौरव म्हात्रेचा फटका. धावा 4. सेन्सिबली पुश केला. मिडॉन मध्ये पुश करो और खुश रहो. 1 रन या बॉल वरती टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 5 वरती. विजयासाठी आणखीन 4 ची गरज. मी मागाशी देखील उल्लेख केला की फार कमी वेळा निखिल शेंडे बॅटिंगला ॲज अ ओपनर आलेला, परंतु आता पाहूयात त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल सर्व काही सांगून देईल. पाहूयात. ओ मॅच फिनिश. प्रॉपर कनेक्ट केला निखिल शेंडेनं फटका आणि तोच ठरलेला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. फटका सरळ बाउंड्रीच्या बाहेर आलाय. षटकार 6च्या मदतीनं सामना इथून जिंकलेला आहे. गावदेवी खरवई टीमनं अभिनंदन. टीम करवई, हार्डलक टीम धोत्रे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निखिल शेंडे. बॉलिंग करत असताना विकेट मेडन ओव्हर आणि बॅटिंग करत असताना